नमस्कार, मी रश्मी खेडीकर. नवराष्ट्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आता सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात झालेली आहे आणि पहिला टप्पाच हा विदर्भात पार पडतोय, नागपूरमध्ये पार पडतोय. आणि नागपूरच्या मवियाचे काँग्रेसचे उमेदवार विकासजी ठाकरे यांच्या पत्नी वृंदाताई आता आपल्यासोबत आहेत. ताई, तुमचं नवराष्ट्रमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. आता लवकरच 19 तारखेला जे आता पहिल्या टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे आणि जेव्हा दादांना उमेदवारी जाहीर झाली असं कळलं तेव्हा काय भावना होत्या? अगदी आम्हाला अचानक उमेदवारी मिळाली आणि खूप उशिरा तिकीट आपली डिक्लेअर झाली. आधी नाही करता करता चला ठीक आहे बा, आणि सगळ्यांनी त्यांच्यावर ही जबाबदारी दिली काँग्रेस पक्षाने. आणि जेव्हा जनमानसातला उत्साह बघितला तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर, म्हणजे घरासमोर गर्दी आणि लोकांचे फोन की अरे विकास भाऊ आले, विकास भाऊ खासदारसाठी उभे राहणार आहे लोकसभेसाठी, तो जो जनमानसातला जो आनंद बघितला ना, त्याच्यावरून असं वाटतं की जनमानसं आपण आपल्यासोबत खूप गोळा केली आणि त्याच्यातला आनंद बघून आपण ही लढाई लढायला पुढे मैदानात उतरलेला होता. आता दादा तर प्रचारात खूप सक्रिय आहे. आपण पाहतो एक स्त्री पाठिंबा म्हणतो, पण मला पाठिंबा म्हणून तुम्ही प्रचारात कशा सक्रिय आहात? अगदी प्रत्येक जसं लेडीजमधलं संघटन आहे अनेक ठिकाणी. आता नागपूर खूप मोठा मतदार क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये असं पॉसिबल होत नाही की हे पोहोचतील प्रत्येक क्षेत्रामध्ये. तर त्याच्यासाठी आपण काय करतो आहे की माझा मुलगा, मी काही मीटिंग्स महिलांच्या असेल किंवा कुठे त्यांना पॉसिबल झालं नाही जाणं, तर मी जाते आहे, लोकांना 2 शब्द त्यांच्याशी बोलते आहे, संवाद साधते आहे. परत एरियामध्ये काही एरियामध्ये आम्ही पदयात्रा करून देखील प्रचार करते आहे, घरोघरी पोहोचते आहे. पण घरोघरी जे आनंदाने स्वागत होतं आहे त्याचा आपल्याला खूप आनंद मिळतो आहे. प्रचाराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आहे. आता प्रचार करत असताना काय समस्या तुम्हाला जाणवल्या नागरिकांच्या छोट्या तळागाळातल्या खूप समस्या आहेत त्यांच्या. आता ते म्हणतात आहे की रोड झाले, उड्डाण पूल झाले, पण ते मोठ्या माणसासाठी, आमचं काय आहे? आणि जे आता कुठे गेलं की लोक म्हणतात आहे की आता बेरोजगार आहेत, आमचा मुलगा असा आहे, त्याच्यासाठी काय आहे, इथे आम्ही शिकायला बाहेरगावी नाही पाठवू शकत, आमच्याजवळ पैसा नाही आहे, मग आम्ही करायचं काय? तर तेव्हा डोक्यात येतं की नाही, यांच्यासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे. महिलांसाठी रोजगार आहेत, आर्थिक नियोजन नाही त्यांचं बरोबर, तर त्यांना नियोजनासाठी आपण काहीतरी उपाय करायला पाहिजे. त्या म्हणतात की आम्ही कसं महिनाभर खर्च करतो, महिला म्हणतात इतकी महागाई आहे, आम्ही कसं करायचं, आम्हाला खूप विचार येतो. तर असं डोक्यात एक आहे की जर आपण सांसद झालो, दिल्लीपर्यंत पोहोचलो, तर निश्चितच महिलांसाठी आणि मुली हे जे आहेत शिकले जे आहेत त्यांच्यासाठी कुठेतरी काहीतरी त्यांच्या नोकरीचं प्रबंधन आपल्याला करायचं आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करूया. नक्कीच ताई. आणि शेवटी नागरिकांना तुम्ही काय सांगणार? नागरिकांना हेच म्हणेल की ही लढाई कशी जनशक्तीची आहे, पूर्ण देशभराची लढाई आहे, सगळ्या देशाचं इथे लक्ष लागलेलं आहे. पण आपल्या जो जनमानसं आपल्यासोबत जी जुळलेली आहे आणि जनसामान्यात वावरणारं व्यक्तिमत्व असं विकास ठाकरे आहे आणि त्यांच्यासोबत ही सगळी लोक जुळलेली आहे. कारण महापौर ते आमदार ते आता खासदार असा प्रवास त्यांचा सुरू आहे आणि लोक त्यांना अगदी सगळे ओळखतात. तर मी जनसामान्यांना हेच म्हणेल की कुठेतरी सामान्यात राहणारे व्यक्तिमत्व आहे आणि निश्चितच त्यांची सोबत आम्हाला आवश्यक आहे आणि निश्चितच जनमानसं आम्हाला ती सोबत देतील आणि आम्ही तोच आमचा विजय समजतो की जनसमुदाय आमच्यासोबत खूप मोठ्या प्रमाणात आहे. मी सगळ्या लोकांना हाच संदेश देईल की तुम्ही विचारपूर्वक अगदी निवड करा आणि आम्हाला विजयी कराल अशी अपेक्षा सगळ्यांकडून ठेवते मी. बस, नक्कीच ते तुम्ही आज आमच्याशी जुळला त्यासाठी तुमचे खूप खूप आभार आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.